नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती. आज आपण पाहणार आहोत 0 ते 6 महिन्याच्या बेबीचे फ्रॉक. त्याआधी ही सर्व मापं दिलेली आहे, जी तुम्ही लिहून घ्या. आता हे बघा, हे 1 मीटर अस्तर लागणार आहे आणि ही साडी घेतलेली आहे मी. त्याच्यातलं फक्त 1 मीटरच आपल्याला कापड लागणार आहे. पण मी डिझाईनसाठी त्यातला पदर पण वापरणार आहे. पदराची डिझाईन वापरणार आहे. जी नथ आहे बघा त्याच्यावर, ती पुढच्या बाजूला मी ती नथ घेणार आहे. म्हणून त्याच्या अगोदर काय करूया, आता आपण ही ना साडी कट करून घेऊया. ही साडी ना मी मिशोवरून घेतली होती 450 रुपयाला. तर ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही त्याच्यावरून घेऊ शकता. तर आधी आपण काय करूया, ही पदर कटिंग करून घेते आहे मी इथे. आणि आता आपण अस्तर कट करायला घेऊया. तर अस्तर फक्त 1 मीटर लागणार आहे. तर ह्याच्यातलं मी 1 मीटरच अस्तर वापरणार आहे. तर आधी काय करायचं आहे की आपण वरचा टॉप पार्ट काढायला घ्यायचा आहे. तर काय करते आता मी, हे 4 फोल्ड करून घेऊया अस्तर. तर आपल्याला उंची हवी आहे टॉप पार्टची 7 अधिक 1 8 इंच. तर इथे बघा, मी 8 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि हा भाग मी कट करून घेते आहे. तर हा 2 भाग आहेत. आता ह्याचे आपण 4 फोल्ड करून घेऊया आणि आता मापं टाकायला घेऊया. तर खांदा टाकायचा आहे 3.5 इंच, मुंढा पण 3.5 इंच टाकायचा आहे, कारण हा न्यूबॉर्न बेबीचा आहे ना. अप टू 6 मंथपर्यंत हेच माप आहे. छातीचा चौथा भाग येतो इथे 4.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. आणि तसंच सेम कंबर पण तशीच सेम असणार आहे. आणि सरळ रेघ मारून घेऊया. म्हणजे आपली छाती इथे 18 इंच आहे, त्याप्रमाणे मी ही मार्किंग केलेली आहे. सगळी मापं सुरुवातीलाच दिलेली आहे. गळ्याची रुंदी इथे 2 इंच घेते आहे आणि इथे शोल्डरची पट्टी आपली 1 इंचाचीच असणार आहे, कारण खांद्याला आपल्याला त्या नॉट्स लावायचे आहेत. गळ्याची खोली इथे 2.5 इंच घेते आहे. पुढील आणि पाठील गळा सेम आहे. तर 2.5 इंचावर मार्किंग करून घ्या. गळ्याचा एक आकार द्या, असा मुंढ्याला आकार द्या. आणि आता हा सर्व भाग कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता आपण हे दोन्ही भाग ना, आता ह्या मी पदरावर ठेवणार आहे. मला ना ती नथची डिझाईन हवी आहे. तर आधी काय करते, हे ना साईडचं कापून घेते आहे. तर आता बघूया कसा ॲडजस्ट होतो, त्याप्रमाणे आपण पुढील भाग ठेवूया तिथे. तर लहान बेबीचं आहे ना, त्यामुळे संपूर्ण नथ येत नाही, थोडीशी जाती आहे, पण तरी छान वाटेल ते तयार झाल्यावर. आणि हा पाठील भाग पण मी त्याला पण अशी सिल्वरवाली डिझाईन घेतलेली आहे खालच्या साईडला. तुम्ही आवडेल त्याप्रमाणे डिझाईन घ्या. आता हे बघा, ही पुढील भाग आहे. आपण आता शिवताना मी दाखवेन कसं ॲडजस्ट करायचं ते. पाहते मी कसं होतं आहे, पण ठीक आहे, आपण सरळच ठेवूया त्याला. आणि हा पाठील भाग आहे. तर आता हे झालं आहे आपलं कटिंग करून. आता आपण ना घेर कट करायला घेऊया. तर बघा, आता हे किती घेते मी घेर, 9.5 इंचाचा हा घेर घेते आहे. पण हा आपण अस्तरावर कट करतो आहे, म्हणून मी हा 8.5 इंच घेते आहे घेर. आणि ह्याचा पन्ना आहे आपला 32चा. असे 2 घेणार आहेत, हा पुढील भाग आणि पाठील भाग. असा 8.5 इंच उंचीचे असे 2 घेर घेते मी तयार करून. झालं, आपल्याला एवढंच कापड लागणार आहे, म्हणजे 1 मीटर कापड लागतं टोटल. हा घेर आहे पुढील आणि एक पाठील. तर हा 32चा पन्ना आहे, म्हणजे आपल्या कमरेच्या तिप्पट घेर घ्यायचा. आता हा साडीचा भाग घेतलेला आहे मी, एकावर एक काठ ठेवून घेतलेले आहेत. आणि आपल्याला जेवढा घेर लागणार आहे, आता आपण हा 8.5 इंच घेतला आहे ना, त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच आपण जास्त घेऊया, कारण वरती शिवायला पण जाईल. आणि टोटल आपल्या फ्रॉकची उंची आपल्याला 15 इंच हवी आहे. तुम्ही ते 15 ते 16 इंच तुम्ही घेऊ शकता. इथे मी 15 इंच घेणार आहे, म्हणून हा 9.5 इंचाचा मी हा घेर घेते उंचीला. मार्किंग केलं आणि आता आपण कटिंग करून टाकूया. जेवढं आपलं अस्तर आहे ना, तेवढाच आपण घेर घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं आहे, नाही लागत आपल्याला एवढा. आता हे झालेले आहेत आपले दोन्ही भाग कापून झालेले आहेत इथे, पुढील आणि पाठील भाग पण, आपल्या साडीवर पण. आता संपूर्ण कटिंग तर आपलं झालेलं आहे. आता आपण शिवायला घेऊया. सगळ्यात पहिले आपण टॉप पार्ट करायला घेऊया, जो नथवाला भाग आहे ना, पुढील भाग.
तोच करूया. तर मला ना तिथे खांद्याला नॉट्स लावायचे आहेत ना, तर त्या मी आता कटिंग करून घेते आहे. तर ह्या किती 10-10 इंचाच्या आपल्याला 4 नॉट्स हवे आहेत. त्या मी कट करून घेते आहे. ही खूप सॉफ्ट आहे हां ही रश्शी. हिची क्वालिटी चांगली आहे नॉट्सची. तर याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन. तर ह्या बघा, ह्या 10-10 इंचाच्या 4 नॉट्स मी कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या खांद्यामध्ये अडकवायच्या आहेत. तर आता शिवायला घेऊया. 1/2 इंचावर शिलाई मारायची. खांद्याच्या इथे आलं की ती नॉड व्यवस्थित ॲडजस्ट करायची रश्शी आणि डबल टिप मारायची आहे तिथे, म्हणजे ती निघू नये म्हणून. आता ही दुसरीवाली नॉड पण टाकूया इथे शोल्डरमध्ये. इथे 2दा-3दा मागे पुढे करून शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची, नाहीतर काय होतं निघायची शक्यता असते ना, म्हणून. आणि आता मग एक्स्ट्राचा भाग जो कपडा आहे ना तो कटिंग करायचा. मी आधी कधीच कटिंग करत नाही, मी नंतर कट करते, म्हणजे कसं आपल्याला तो यूज करता येतो आपल्याला लटकन वगैरे बनवायला. आता हे बघा आपलं झालेलं आहे. आता नॉचेस पाडून घ्यायच्या व्यवस्थित. शिलाई कापली नाही गेली पाहिजे नॉचेस पाडताना, लक्ष ठेवायचं. आणि आता हे उलटं करून घेऊया आपण. आता बघा किती छान दिसेल ती नथीची डिझाईन वरती आलेली. आता काय झालं आहे आपलं, आता फक्त किनारीची शिलाई मारून घ्यायची इथे आणि साईडने आपण शिवून घ्यायचं, म्हणजे आपला मेन भाग साडीचा भाग अस्तराला फिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. असा पुढील आणि पाठील भाग असे दोन्ही तयार करून घ्यायचे. हे पहा, इथे आपली दोन्ही टॉप पार्ट तयार झालेला आहे, पुढील आणि पाठील. आता आपण खालचा घेर तयार करायला घेऊया. तर आधी काय करायचं आहे, अस्तराला खाली दुमडपट्टी टाकून घ्यायची आहे. तर आता इथे मी अस्तराला दुमडपट्टी टाकून घेते. दुमडपट्टी टाकून झालेली आहे. आता आपण साडीचा पार्ट घेऊया. व्यवस्थित ॲडजस्ट करायचं, कारण साडीचा कपडा थोडा हलतो, त्यामुळे वरखाली कापला जातो, त्यामुळे व्यवस्थित ठेवायचं असतं. आणि मग शिलाई मारून घेऊया आपण, जॉईंट करून घेऊया साडीच्या कपड्याला अस्तर. आणि हा ना मी बॉक्स प्लेटेड फ्रॉक दाखवणार आहे, तर त्याप्रमाणे आता मी प्लेट्स टाकायला घेते. एक्स्ट्राचं काय कापड असेल ते कटिंग करून टाकायचं. आणि आता काय करायचं आहे बघा, 1.5 इंच सोडून द्यायचे जे शिलाईमध्ये जाणार आणि 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. संपूर्ण आपल्या घेरावर ह्या मार्किंग करून घ्यायच्या, कारण आपल्याला तिथे बॉक्स प्लेट टाकायच्या आहेत. तर आता इथे मी ही मार्किंग करून घेते आहे. मी काहीही स्किप न करता दाखवते आहे तुम्हाला. हे बघा, मी झाली आहे माझी आता मार्किंग करून. आता काय करायचं, तिसरी जी मार्किंग आहे ना, तिसरं, ती पहिल्या ह्याच्यावर नेऊन ठेवायचं आपल्याला आणि बॉलपिनने फिक्स करायचं तिथे. परत एक सोडायचं आहे आपल्याला आणि त्याच्या पुढची दुसरी जी आहे ना ती त्याच्या पुढच्यावर ठेवून द्यायची. सोपं आहे. आता परत दुसरी उचलायची एक सोडून आणि मग ती पहिल्या बॉक्स प्लेटच्या जवळ नेऊन ठेवायचं. तर हे मी काही स्किप न करता दाखवते आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कळेल. पण तुम्ही व्यवस्थित मार्क करून घ्या, म्हणजे ना सगळ्या प्लेट्स एका साईजच्या आणि सुंदर दिसतात. आणि परत ह्याच्यावर ना नंतर तुम्ही इस्त्री केलीत ना तर अजून छान व्यवस्थित बसतात त्या दोन्ही सगळ्या प्लेट्स. हे पहा, इथे आता आपल्या ह्या सगळ्या बॉक्स प्लेट टाकून झालेल्या आहेत. आणि आता आपण काय करायचं आहे, वरून एक शिलाई मारून घेऊया आणि त्या ज्या बॉल पिन्स लावलेल्या आहेत ना त्या मी आता ह्या काढून टाकणार आहे.
असाच सेम पाटील भाग पण तयार करायचा आहे. मी एक भाग दाखवते, एक भाग तुम्ही स्वतः करा. तर हे बघा माझं शिवून झालं आहे आणि आता मी पिना पण काढलेले आहेत. आता काय करायचं आहे, इथे एक गोष्ट माझी राहिली होती. तर मी जे खाली कमरेच्या इथे आपण अर्धा इंच स्लाइटली वरती येतो ना, ते माझं राहिलं होतं. ते आता मी करून घेते. त्याच्याने काय होतं माहिती आहे, साईडने असं फ्रॉक ड्रॉप नाही होत, म्हणून ते करायचंच. हे झालं आहे आपलं. आता हा पुढील भागाला ना मी हे बॉक्स प्लेट लावून घेते आहे. बघायचं कसं ॲडजस्ट होतं आहे त्याप्रमाणे. साईडला आपल्याला एक म्हणजे ह्याच्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आपल्या फिटिंगसाठी, म्हणून एकदम कट टू कट नाही ठेवायचे आहेत. थोडंसं मोकळं राहू द्यात कडेला. शेवटपर्यंत बॉक्स प्लेट नाही टाकायच्या कधी. आता हे झालं आहे आपलं, जॉईन करून झालं आहे. आता ह्याला ना मी डबल टिप मारते आणि वरनं त्याला ओव्हरलॉक पण करून घेऊया. हे बघा हा पुढील भाग झालेला आहे. इथे एक 2 इंच जास्त राहिलं कापड, ते आपण कट करून टाकूया. पण बॉक्स प्लेट बघा किती सुंदर दिसत आहेत आणि भरपूर घेर आहे हा. तसाच पाठील भाग पण मी तयार केलेला आहे, तोही खूप छान झाला आहे बघा तयार. आणि आता काय करूया, ह्याला आपण ओव्हरलॉक पण करून घेतलं आहे मी दोन्ही ह्यांना. आणि आता आपण फिटिंगची शिलाई मारूया. तर आता हा एकदम आपल्या 3 महिन्याच्या बेबीचा आहे ना, आणि मी तो व्यवस्थित प्रॉपर फिटिंगचा करणार आहे. त्यामुळे मी फिटिंगची शिलाई आतून मारणार आहे. त्याच्या अगोदर आपण ह्या पाठीमागे लावायला ह्या 2 नॉट्स लावायच्या आहेत. तर ह्या 15-15 इंचाच्या मी कटिंग करून घेतल्या ह्या नॉट्स. आणि आता ह्या आपण त्याला जॉईन करून घेऊया. त्याच्यानंतर आपण यांना ना त्या सिल्वरच्या किंवा ब्लॅक कलरच्या कपड्याचे लटकन तयार करून घेऊया. असे हे दोन्ही भागाला आपण ह्या दोन्ही नॉट्स इथे लावून घेऊया. या नॉट्स आपल्या इथे लावून झालेले आहेत. आता काय करायचं, त्या गाठ मारून घ्यायच्या, म्हणजे ना त्या शिवणात मध्ये येत नाही. आणि इथे ना मी 1.25 इंचावर फिटिंगची शिलाई मारते वरती छातीच्या इथे. तुम्हाला लूज हवा असेल तर तुम्ही 1 इंचावर मारा आणि परत बाहेरच्या बाजूने अर्धा इंचावर लूजिंगची पण एक शिलाई मारा. आता हे एकदमच न्यूबॉर्न बेबीचं आहे, त्यामुळे 2 ते 3 महिन्याच्या बेबीचा हा फ्रॉक आहे. त्यामुळे मी हा व्यवस्थित देते, म्हणजे छान स्टार्टिंगला दिसला पाहिजे. नंतर ते एक शिलाई उसवू शकतात, ते लूज करू शकतात. हा बेबीला त्या 6 काय 8 महिन्याची होईपर्यंत पण होईल हा फ्रॉक. तसं दोन्ही बाजूला आपण ही शिलाई मारून घेऊया 1.25 इंचावर. तुम्हाला नसेल मारायची तर तुम्ही 1 इंचावरच मारा. दोन्हीकडे आपण डबल टिप मारून घ्यायची. आणि ओव्हरलॉक पण करून घेतला आहे. आता हा भाग सरळ करून घेऊया. आता काय राहिलं आहे आपलं, बाकी संपूर्ण फ्रॉक तयार झाला आहे. फक्त लटकन लावायचे, जे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता. तर इथे मी एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे लटकनचा. सोपा प्रकार आहे हा. हे बघा किती सुंदर दिसतोय हा फ्रॉक. पाठील बाजूने पण खूप छान दिसतोय. तर इथे मी 3 तुकडे घेतलेले आहेत. 4x4 इंचाचे आहेत हे, 4x4चे. तुम्हाला किती मोठ्या आकाराचा हवा आहे त्याप्रमाणे घ्या. तुम्ही 5x5चे पण घेऊ शकता. आता याचं मी चौकोन करणार आहे आणि गोल शेप देणार आहे, म्हणजे एक वर्तुळ तयार करायचं आहे आपल्याला इथे. आणि हे जे वर्तुळ आहेत ना, आपल्या काळ्या कपड्यावर आपण शिवून घेऊया. आणि मग मधून कट करून उलटं करून घ्यायचं. आता बघा काय केलं मी, मध्ये शिलाई कडेने शिवून घेतलं गोल सर्कलमध्ये, मध्ये कट मारले आणि एक्स्ट्राचं कापड कट करून उलटं करून घेते. आणि आता ते ना ह्याला काय करायचं आहे, किनारीची शिलाई मारून घेऊया. अशी हे टोटल आपले 6 तयार होतील, म्हणजे आपल्या खांद्याला लावायला 4 आणि पाठीमागे लावायला 2, असे 6 तयार करून घ्यायचे असे लटकन. आता हे 2 तर मी कसे बनवायचे दाखवलेले आहेत तुम्हाला.
तर आता हे बघा, हे मी पाठीमागे लावते आहे, फ्रॉकच्या पाठीमागे उलटं करून लावायचं आहे. व्यवस्थित डबल टिप मारून घ्यायची, लॉक पण करून घ्यायचे आणि असे हे दोन्ही आपण लावून घेऊया. असे टोटल सगळे 6च्या 6 लावून घ्यायचे. मग आपला फ्रॉक संपूर्ण तयार होईल. आणि हा फ्रॉक मी कसा बनवलेला आहे हे कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलला हाईप करा मैत्रिणींनो, आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना भरपूर. हे पहा, इथे आपले हे लटकन तयार झालेले आहेत. असेच खांद्याचे पण तयार करून घ्यायचे. आणि याचा मी टोपरं पण बनवलेलं आहे, त्याचाही मी व्हिडिओ टाकणार आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. नथ किती सुंदर दिसते, खरंच खूप छान दिसते, मला फार आवडलं. तर बोरणांसाठी खरंच हे खूप छान आहे. संक्रांतीला बोरणांसाठी हे घालतात. नक्की कमेंट करा मैत्रिणींनो की कसा झालेला आहे फ्रॉक. हे पहा, इथे ना मी तुम्हाला टोपरं पण दाखवते आहे. चला, तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ.